अध्याय 8 श्लोक 14 बघतोय. अनन्यचेता सतते यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पार्थ, अर्जुना, यह मयी अनन्यचेताः, जो पुरुष माझ्या ठिकाणी, मयी जरी नसलं तरी त्याचा अर्थ तोच इथे की माझ्या ठिकाणी अनन्यचेताः, अनन्यचित्त होऊन नित्यशः सततं मां स्मरती, सदाच निरंतर मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो. तस्य नित्ययुक्तस्य, त्या नित्य निरंतर माझ्यामध्ये युक्त असणाऱ्या योगिनः, योग्यासाठी अहं सुलभः, मी सुलभ आहे, म्हणजेच मी त्याला सहज प्राप्त होतो. या श्लोकामध्ये सांगितलेली जी आराधना आहे ही सर्वोत्कृष्ट आराधना आहे. अनन्यचेताः, एकनिष्ठ आणि अखंड घडलेल्या भगवत चिंतनाशिवाय भगवत प्राप्ती नाही, कदापिही शक्य नाही, हे महत्त्वाचं आहे. भक्त जेव्हा भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण करतो तेव्हा भगवंतच त्याच्या भेटीकरता धावत येतो. कबीरांचा एक दोहा आहे, बोधप्रद आहे. महात्मा कबीर म्हणतात की मनवा मेरा मरी गयो दुर्बल भयो शरीर, मनवा मेरा मरी गयो दुर्बल भयो शरीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. भगवंतच कबीराला म्हणतात की मला सोडून जाऊ नको कबीरा, अरे थांब रे थांब रे. भक्तीची ही अवस्था श्रेष्ठ आहे. मनवा मेरा मरी गयो म्हणजे माझं मन कसं झालं आहे, अमन झालं आहे, सारे विकार सोडले, चंचलता नाही आहे, प्रमाथी नाही आहे, आता हट्टी नाही आहे, जणू मरी गयो म्हणजे मरून गेलं आहे, म्हणजे बाकी गोष्टीत न राहता परमेश्वर चरणी लीन झालेला आहे. दुसरं आहे दुर्बल भयो शरीर, साधनेच्या बळावर देहासक्ती कमी झालेली आहे. म्हणून परमोच्च भक्तीची जी अवस्था आहे ती पाहून भगवंतच पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. मागील 7व्या अध्यायात तेच सांगितलं की आत्यंतिक श्रेष्ठ भक्त होणे हे अनेक जन्माच्या परिश्रमानंतर बहुनाम जन्मनाम अंते 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकात सांगितले. एखाद्यालाच अशी श्रेष्ठ भक्ती, एखादाच असा ज्ञानी भक्ती होतो. म्हणून तो महात्मा कसा आहे, सह महात्मा दुर्लभ, हा तो दुर्लभ सांगितला आहे. आणि आता या 8व्या अध्यायातील 14व्या श्लोकात म्हणतात की तस्य अहं सुलभः, म्हणजे सांगण्यातील तात्पर्य असे आहे की एकनिष्ठ अनन्य भक्ताला मी सुलभपणे प्राप्त होतो. पण असे एकनिष्ठ भक्त होणं दुर्लभ आहे, हे 7व्या अध्यायात सांगितलं आहे. हरी दुर्लभ नाही, हरिजन दुर्लभ होय, हरी हेऱ्या सब जग मिले, हरिजन कही एक होय. हरी दुर्लभ नाही, वास्तविक हरी दुर्लभ नाही आहे, हरिजन दुर्लभ होय. हरिजन म्हणजे भक्त दुर्लभ आहे. हरी हेऱ्या सब जग मिले, भगवंताला सर्व जगात शोधले तर ते सर्व ठिकाणी प्राप्त होईल. सब जग मिले, हरी हेऱ्या म्हणजे हरीला सगळ्या जगात शोधलं तर सब जग मिले, सगळीकडे ते प्राप्त होतील. पण हरिजन कही एक होय, पण हरिजन म्हणजे भक्त मात्र मिळायला दुर्लभ आहे. वास्तविक जो नित्य प्राप्त आहे त्यात सुलभता दुर्लभता म्हणताच येत नाही खरं तर, परंतु लोकांनी त्याला दुर्लभ मानलं आहे. शरीर आणि संसाराला महत्ता दिल्याने नित्यप्राप्त परमात्मा दुर्लभ होतो. आता पुन्हा आपल्यासारख्यांना शंका येते की भगवत भक्तीत जर दिवस रात्र रंगून गेलो तर व्यवहाराचं काय, येथील व्यवहाराचं कार्य मग सुरळीतपणे चालेल कसे. भगवत भक्तीत घडून गेलेला भक्त व्यवहाराला तर निरुपयोगीच ठरला पाहिजे. बरोबर आहे, ही शंका सकृतदर्शनी बरोबरही वाटते. पण त्याचंही उत्तर असं देतात जाणकार महानुभाव की आत्मोन्नतीच्या क्षेत्रामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये विवेकाचं फार महत्त्व आहे. विवेकाने इंद्रिये, मन, बुद्धी यांच्याद्वारे व्यवहार सांभाळीत अहम आणि मम भाव पूर्णतया टाकून भोगविषयांचे मूल्य समजावून घेऊन त्या मूल्यांचा प्रांत बदलवून आपले कार्य स्वतंत्रपणे उत्तम रीतीने पार पाडून करीत गेले तर मग वैराग्य नावाची एक आत्मशक्ती प्रगट होते आणि तीच जीवाला हे भगवत स्मरण सतत घडवत राहते. अशा कार्याची घडत राहील, भगवत स्मरण सतत घडत राहील या जीवाला, अशा कार्याची जणू ती योजनाच करते.
मनाकडून काही प्रमाद घडला तरी बुद्धी स्थिर राहून त्याला मार्गदर्शन करते. एखाद्या वेळी कसला तरी मोहाने बुद्धी मोहित झाली तरी आत्मचिंतनाची पूर्वीपासून सवय असल्याने सात्विक गुणांचा उत्कर्ष होतच असतो. त्यामुळे आत्मशक्ती बुद्धीला त्या दुर्वर्तनापासून, मोहापासून, कामनांपासून खेचून आणते. म्हणजेच भगवत भक्तीचे हे संस्कार त्याला तारून नेतात. म्हणून तस्य नित्ययुक्तस्य अहम सुलभः, हा जी खालची ओळ वापरली ती त्यासाठीच आहे. हे आश्वासन भगवंत देतात आहे. अनन्य चेतसा सततम माम स्मरती, हे मात्र महत्त्वाचं आहे. कबीर म्हणतात, माला फेरत जुगभया, फिरा मनका फेर, करका मनका डार दे, मनका फेर. माला फिरवत असताना तो युग बीत जातो माला ओढत ओढत, पण मनाचा भ्रम काही दूर होत नाही. हातामध्ये असलेली माळा जपता जपता मणका तो सुद्धा दुखायला लागतो. स्थान पर व्यक्ति को मन के फेरना चाहिए, ह्या माला के मन के स्थान पर व्यक्ति को मन को फेरना चाहिए. त्या मनाला सुद्धा वळवायला हवं. नुसतीच हातातल्या माळेचे मणी सरकवणं नव्हे, तर आपल्या मनाला सुद्धा बदलवता आलं पाहिजे. हा तिथे अर्थ आहे. म्हणून हृदयामध्ये भक्ती जागे होणं महत्त्वाचं आहे. मन अनन्य होणं महत्त्वाचं आहे. आणि जीव जो आहे हा सन्मार्गाकडे अग्रेसर व्हायला हवा. म्हणजे मग सगळ्या दुर्गुणांचा त्याग आपोआपच होईल आणि सद्गुणांचा तो स्वीकार करत करत पुढे जाईल. भगवंत तशी बरोबर योजना त्याच्यासाठी करतातच. फक्त तो कसा हवा आहे, नित्ययुक्त आणि अनन्य चेतः असा हवा आहे. हे या श्लोकात महत्त्वाचं सांगितलं आहे. अध्याय 8 श्लोक 15 बघतोय. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः. माम उपेत्य म्हणजे मला प्राप्त करून घेतल्यानंतर, परमां संसिद्धिं गताः परमसिद्धीला प्राप्त करून घेतलेले, महात्मानः हे महात्मे लोक, दुःखालयम आणि अशाश्वतम दुःखाचं घर असणाऱ्या आणि क्षणभंगूर परिवर्तनशील असणाऱ्या असा हा पुनर्जन्म न आपनुवंती पुन्हा प्राप्त करून घेत नाहीत. भगवंतानी गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी योगांमध्ये महात्मा शब्दाचा प्रयोग केला नाही. केवळ भक्तियोगातच भगवंतांनी महात्मा शब्दाचा प्रयोग केला आहे. यावरून सिद्ध होतं की भगवंतांनी भक्तीचा महिमा विशेषत्वाने गायला आहे. संपूर्ण योग्यांमध्ये भक्ताला युक्ततम म्हणजे सर्वश्रेष्ठ असं म्हटलं आहे. ते महात्मे आपलं जीवन उत्तम जगून, परमतत्वाला जाणून, सर्वत्र प्रेमाने वागत, त्या परमतत्वावर श्रेष्ठ श्रद्धा ठेवून परमसिद्धीला प्राप्त करून घेतात. आणि दुःखालय म्हणजे दुःखाचं स्थान असणाऱ्या आणि अशाश्वत म्हणजे निरंतर बदलणाऱ्या पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकत नाहीत. पुनर्जन्माला दुःखाचं घर म्हणजे दुःखालय म्हटलं आहे. शरीर मनुष्याचं असो की इतर योनी कोणाचंही असलं तरी दुःख वाटायला असतंच. थोडं सुख मिळालं तरी ते टिकत नाही, म्हणून अशाश्वत म्हटलेलं आहे. दुःख केवळ शारीरिकच असतं असंही नाही, तर अनेक प्रकारचे दुःख जन्मल्यापासून काही ना काही असतातच. पुढे संसार जाळामध्ये जीव जखडला जातो आणि मग मायेच्या पाशामध्ये अडकत जाऊन परमात्म्याचा विसर पडतो. या पाशामुळे जीव जखडला जातो. पुनर्जन्म नको असेल तर, म्हणजे मोक्ष पाहिजे, मुक्ती हवी, आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर, किंवा योग्याला मुक्ती हवी असेल तर, कोणी बंधनात टाकलं आहे हे ज्या क्षणी समजेल त्या क्षणीच तो मुक्त होऊन जात असतो. कारण या प्रश्नाचं उत्तर एकांतात बसून जर विचारलं तर आपल्याला कोणी बंधनात टाकलं या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याने सांगून येणार नाही आपल्या कामी.
कारण आपल्याला कोणी बंधनात टाकलं आहे हे आपण चांगल्या प्रकारे जाणतो. आपलं अंतःकरणच त्याला उत्तर देईल. शंकराचार्य या प्रश्न विचारतात की बद्धोह को, म्हणजे बद्धो ही को, बद्ध ही कोह कह, कोण बद्ध आहे? तर यह विषयानुरागी, विषयांमध्ये आसक्ती अनुरागी ज्याची आहे तो बांधलेला आहे. उदाहरणच बघू एखादं आपण, की आपण जेव्हा म्हणतो की मी बंगला बांधला आहे, तेव्हा ही गोष्ट तात्विकदृष्ट्या बरोबर नाही. आपण बंगला बांधित नाही, तर वास्तवात बंगला आपल्याला बांधून टाकतो. याचं कारण असं की आपण एकदा बंगला बांधला की आपण त्यात बांधले गेलो आहोत, अडकलो. कारण असे की नंतर आपण महिना 2 महिने निश्चितपणे कुठेही दुसऱ्या गावी जाऊ शकत नाही, कारण तिथे आपल्याला रात्रंदिवस बंगल्याची चिंता वाटत असते. बंगल्यात चोरीबिरी तर झाली नसेल इत्यादी. गंमत म्हणजे बंगला आपली चिंता करीत नाही, पण आपण रात्रंदिवस बंगल्यासंबंधीच काही ना काही विचार करीत असतो. बंगला घर जे काय आपलं असेल ते, समजा पावसाळी दिवस असले तर बंगल्यात कुठे पाणी गळतं आहे, कळेल का, कुठे वाळवी लागली आहे का, ही चिंता बंगला करीत नाही, आपल्याला करावी लागते. आपण बंगल्यात असताना त्याची झाडझूड करण्याला पगार देणे, तो नीट काम करतो आहे की नाही याची बंगल्याला काहीही उठाठेव नसते. ती सगळी व्यवस्था आपल्यालाच करावी लागते. आपल्याला काही दुखापत झाली तर बंगल्याला त्याचं काहीही सोयरेसुतक नसतं, पण बंगल्याच्या भिंतीची गाबडी पडली किंवा एखादा पापुद्रा पडला, रंग उडाला तर आपल्याच शरीराचा एखादा अवयव दुखावल्याचे आपल्याला दुःख होतं. म्हणून नीट विचार केला तर लक्षात येईल की बंगला आपण बांधित नाही, तर आपल्याला बंगला, आपल्याला घर 24 तास या ना त्या कामात बांधून ठेवतो. एकदा एका कैद्याला दोरीने बांधून पोलीस शिपाई रस्त्याने चालले होते. बाजूने एक महात्मा जात होता. तो आपल्या शिष्याला म्हणाला, अरे पाहिलंस का, तो कैदी त्या पोलिसाला बांधून घेऊन चालला आहे. पोलिसाच्या कानावर शब्द गेले आणि तो थोड्याशा रागातच महात्म्याला म्हणाला की महाराज, तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? तुम्हाला दिसत नाही का की मी कैद्याला बांधून घेऊन चाललो आहे, कैद्याने मला बांधलेले नाही. महात्मा उत्तरला की माझ्या दृष्टीने कैद्यानेच तुला बांधले आहे, कारण की तू दोरी सोडून दे आणि बघू की कैदी तुझ्या मागे धावत येतो की कैदी पळेल तिकडे तुला त्याच्या पाठोपाठ धावावे लागते, आणि मग तुझ्या लक्षात येईल की कैद्याने तुला बांधले आहे, कैदी तर सुटाच आहे. अशा प्रकारे या जीवन प्रवासामध्ये मोहासक्ती जितकी अधिक तितका जीवन प्रवास लहान संकुचित राहणार. म्हणून शंकराचार्य दुसरा प्रश्न विचारतात की कावा मुक्ती, मुक्ती म्हणजे काय? तर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं विषय विरक्ती, विषयांची विरक्ती, विषयांसंबंधी अनाकर्षण म्हणजे मुक्ती. जीवन जगणं ही मोठी कला आहे. ही कला साधणं मोठी अवघड गोष्ट आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट जागच्या जागी व्यवस्थितपणे कोणत्याही पैलूंचा संकोच अगर अतिरेक न करता सांभाळणे, तेव्हाच इप्सित साध्य होते. सगळ्या चिंता, हेवे, दावे, भीती यापासून जीवन जेव्हा मुक्त होत असते तेव्हा जगण्याची कला साधता येते. संथ शांत प्रवाहासारखे जगता येणं म्हणजेच जीवनामध्ये सौंदर्याचे स्थान टिकवणं असतं. सौंदर्य म्हणजे पावित्र्य. मन, चित्त, विचार, दृष्टी, आचार आणि उच्चार हे सुंदर असलं पाहिजेत. भगवंताला सौंदर्याचं वेड आहे. शरीर जरी नाशिवंत आहे तरी आंतरिक सौंदर्य ज्याचं लोप पावत नाही तोच हरीला, परमात्म्याला अतीव प्रिय आहे. ज्ञान आणि भक्ती हे जीवनाचे 2 पंख आहेत, आणि जीवनामध्ये ज्ञानपूर्वक भक्तियोग असेल तर ईश्वराशी सहज अनुसंधान जोडले जाते, आणि असाच महात्मा मलाच येऊन मिळतो, पुनर्जन्म त्याला प्राप्त होत नाही, हे आश्वासन या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पुढचा श्लोक पुढे बघू.